गडचिरोली जिल्ह्यासह गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासत आहे। डिझेल या पंपांवर पूर्णपणे स्टॉक संपलेला आहे। पेट्रोल स्टॉक असला तरी पेट्रोलचा तुटवडा भासत असल्यामुळे मोठी गर्दी पेट्रोल पंपांवर दिसत आहे। दुचाकी धारक आपण दृश्यामध्ये बघू शकतो, मोठ्या संख्येत लांब लांब रांगा लावून दुचाकी धारक जे आहेत ते पेट्रोलसाठी 1 तासापासून प्रतीक्षा करीत आहेत। गडचिरोली शहरातील अनेक पंपांवर असेच रांगा जे आहेत ते दुचाकी धारकांचे दिसत आहेत आणि काही पंपांवर तर पेट्रोल डिझेल नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आहेत। आणि सध्या गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासत आहे। या पंपावर आपण बघू शकतो समोरच्या दृश्यामध्ये की डिझेलची वाहन, चारचाकी वाहन जे आहेत ते इथे आल्यानंतर डिझेलचा स्टॉक नसल्यामुळे परत जात असताना आणि मोठी कसरत नागरिकांना करावी लागत आहे। आणि पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा अनेक पंपांवर गडचिरोली शहरात भासत आहे। या अगोदर चामोर्शी किंवा ऐरी तालुक्यात किंवा सिरोंचा तालुक्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा होता, परंतु सध्या सिरोंचा भागात 3 पंप बंद झाले डिझेल पेट्रोलमुळे आणि गडचिरोली शहरातही मोठा तुटवडा आहे। सर, तुम्ही किती वेळापासून वाट बघत आहात? 1 तासापासून वाट बघत आहोत, अजूनही आम्हाला डिझेल मिळत नाही आहे। 8 दिवस झाला गडचिरोली शहरामध्ये डिझेलचा तुटवडा पडत आहे। दादा, तुम्ही पण इथे उभा आहात, 1 तासापासून पेट्रोल तुटवडा आहे। अजून काही नागरिकांसोबत आपण बोलण्याचे प्रयत्न करू। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे। चामोर्शी शहर असो की गडचिरोली शहर असो, या ठिकाणी मोठमोठे लांब रांगा जे आहेत ते पेट्रोल साठी लागलेले आहेत। डिझेलचा मोठा तुटवडा गडचिरोली शहरासह अनेक तालुक्यात भासत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।